शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। नमः पार्वती पते हर हर, नमः पार्वती पते हर हर। मराठे शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे। तर अशा या मंगल प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय। छत्रपती शिवाजी महाराज एक अतिशय मंगलमय वातावरण मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज एक अद्वितीय व्यक्तिमत्व, महाराजांच्या कर्तृत्वामुळे महाराजांचे पुतळे अमेरिका, चीन, जपान यासारख्या देशांमध्ये स्थापन झालेले आहेत। हे केवळ त्यांच्या कर्तृत्वामुळे। शिवाजी महाराज शिवजयंती साजरी करायची होती। शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात आमची मीटिंग झाली, तेव्हा संस्थेचे सन्माननीय टेक्निकल डायरेक्टर प्राध्यापक सुनील कलापुरे सरांनी सुचवलं की दरवर्षी आपण शिवजयंती करतोच, मिरवणूक, पौराणिक देखावे या गोष्टी करतोच, पण असं काहीतरी वेगळं करा की जेणेकरून शिवरायांचे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजेत। आणि त्याला अनुसरूनच सन्माननीय प्राचार्य उदय नाईक सर यांनी मला सुचवलं की शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या संदर्भात थोडंसं तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। तर एक क्विक रिव्ह्यू आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांबाबत घेऊया। तर शिवाजी महाराजांचा पहिला गुण जो आहे तो म्हणजे मायक्रो प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट। एंटायर लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज कॅन बी ऑब्झर्व्ड ॲज मॅक्रो लेवल व्हिजन विथ मायक्रो लेवल एक्झिक्युशन, थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली। ही जी संज्ञा आहे ती अतिशय तंतोतंत छत्रपती शिवाजी महाराजांना लागू होते। स्वतःचा मृत्यू वगळता सर्व गोष्टींचं प्लॅनिंग छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये। जिजामातेच्या पोटात शिवाजी महाराज राहिलेले आहेत। जिजामातेला डोहाळे आहेत। कशाचे डोहाळे आहेत? घोड्यावर बसावं, दांडपट्टा चालवावा, मॅणातून तलवार काढावी, तलवारीची पात कराकरात चावावी, असे डोहाळे जिजामातेला लागलेले आहेत। आणि तेव्हा कुठे या हिंदवी स्वराज्याची निर्मिती झालेली आहे। हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्यात केली तर प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग करून केलेली आहे। मॅक्रो व्हिजन आहे आणि त्याचं प्लॅनिंग अतिशय बारीक केलेलं आहे। एकीकडे युद्धामध्ये पराक्रमाची गाथा आहे, युद्धाचं कौशल्य आहे, संभाषण कौशल्य आहे, प्रशासन कौशल्य आहे, या सर्व बाबी एकीकडे आहेत। तर एकीकडे जनतेची काळजी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जर पत्रव्यवहार बारकाईनं ऑब्झर्व्ह केला तर त्यामध्ये असं आढळून येत आहे की किल्लेदारांना सूचना आहेत शिवाजी महाराजांच्या की जी किल्ल्यावरची जी झाडं आहेत, महत्वाची झाडं आहेत, फळझाड आहेत, त्यांचं संवर्धन करा। बांधकामासाठी जी झाडं आहेत त्यांचं संवर्धन करा, जनतेसाठी ते झाडं ठेवायचे आणि इतर जी बिनकामाची झाडं आहेत ते सरपणासाठी लोकांना द्या। शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं 0% व्याज दरानं। रयतवारी महसूल पद्धती विकसित केलेली आहे। पाण्याचं नियोजन आहे, महसूल व्यवस्था आहे। एक ना एक असे कितीतरी गुण आहेत, कितीतरी त्या ठिकाणी मुद्दे आहेत की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग करून त्या गोष्टी संपूर्ण आयुष्यभर छत्रपतींनी एक्झिक्यूट केल्या आणि म्हणूनच हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं आहे। हा पहिला गुण। दुसरा गुण आहे पहिले सिव्हिल इंजिनियर आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे। एकूण जवळपास 400 किल्ले संपूर्ण आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी बांधले। अनेक राजे रजवाडे राजे होऊन गेले। रंगमहाल बांधलेला आहे अनेक राजांनी बायका नाचवण्यासाठी। कोणी ताजमहल बांधताय, बायकोसाठी ताजमहल बांधलेला आहे। छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी कधीच असं काही केलेलं नाहीये। किल्ले बांधले, राजा जनतेसाठी किल्ले बांधले, स्वराज्याचा कारभार चालवायचा तिथून म्हणून किल्ले बांधलेले आहेत। 16वं शतक आहे। आज 450 वर्षापूर्वी जर स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर सागरी सीमा सुरक्षित असल्या पाहिजेत हे त्या काळी शिवाजी महाराजांना कळलं। रोबोस्ट नॅव्हल स्ट्रॅटजी
नौदल उभा केलेला आहे शिवाजी महाराजांनी त्या काळी. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे सागरी किल्ले बांधलेले आहेत. एवढं दूरचं विजन ठेवून या ठिकाणी हे किल्ल्यांचं संवर्धन केलेलं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट, आजकालचे तरुण आहेत, थोडा कामाचा ताण आला आत्महत्या करतायत. शिवाजी महाराजांना किती ताण असावा, पण काही नाही. हे सर्व किल्ले पुरंदराच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी गमावले, पण परत फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन सर्व किल्ले त्या ठिकाणी कमावलेले आहेत. हे साधेसुद्धा काम नाही आहे. तरुणांनी स्ट्रेस मॅनेजमेंट शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. थोडा कामाचा तणाव आला, आत्महत्या करतायत, गिव्हअप करतायत, ते नको आहे. तिसरा गुण, स्त्रिया, म्हातारी माणसं, लहान मुलं यांना त्रास देणाऱ्यांना, गोहत्या करणाऱ्यांना स्वराज्यामध्ये माफी नाहीये. कल्याणची सुभेदारी युद्धामध्ये त्या ठिकाणी तिला बंदी बनवलेलं आहे, ती बंदिवासात आहे. महाराजांनी पाहिलं, आदरपूर्वक साडी चोळी करून सन्मानानं तिला घरी पाठवलेलं आहे. सुखोजी नावाचा एक सैनिक आहे, असंच एकाच्या मोहिमेमध्ये एका किल्ल्यावर सावित्रीबाई देसाई नावाची किल्लेदारी नाही, किल्ला हस्तगत केला म्हणून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुखोजीनं केलेला आहे. तर सुखोजीचे डोळे काढून त्याला बंदिवासात महाराजांनी ठेवलेलं आहे. म्हणजे स्त्रियांचा आदर हे संपूर्ण आयुष्यात महाराजांनी त्या ठिकाणी केलेला आहे. हा एक गुण शिवाजी महाराजांचा घेण्यासारखा आहे. आणखीन एक गुण आहे, संपूर्ण आयुष्य सर्व धर्म समभाव. महाराजांनी संपूर्ण आयुष्यात एकच धर्म पाळला, तो म्हणजे माणुसकी धर्म. 18 पगड जाती, हिंदू, मुस्लिम, दलित या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केलेली आहे. 60,000च्या वर सैन्य आहे, सर्व इतर जातीतलं आहे, मराठी आहेत, दलित आहेत, हिंदू आहेत, ब्राह्मण आहेत, सर्वजण आहेत. आजकालच्या राजकारण्यांसारखं नाही आहे की बाबा धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचा आणि आपल्या गोळ्या बांधून घ्यायचं. असं महाराजांनी कधीच केलेलं नाहीये. स्वराज्य निर्मिलं, सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना एकत्र ठेवून या ठिकाणी स्वराज्य निर्मिती केलेली आहे. प्रसंगावधान, अफजल खान आलेला आहे, स्वराज्यावर चाल करून आलेला आहे. तेव्हा सुरुवातीला असं दाखवलं त्याला किंवा मी घाबरलोय, तुला शरण आलोय, आणि नंतर योग्य वेळी टप्प्यात येऊन त्याचा पुतळा बाहेर काढलेला आहे. म्हणजे प्रसंगावधान राखून हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. अफजल खान त्याचा वध केला, शाहिस्ते खान त्याचा वध केला, मुस्लिम होते म्हणून त्याचा वध केलेला नाहीये. स्वराज्यावर चाल करून आले, स्वराज्याला घातक ठरले म्हणून त्यांचा वध केलेला आहे. हे कुठंतरी नोंदण्यासारखं आहे. दौलत खान आहे, दर्या सारंग आहे, आरमाराचा प्रमुख आहे महाराजांच्या. सिद्दीक इब्राहिम, सिद्दीक खान तो वैयक्तिक बॉडीगार्ड आहे, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान आहे. त्यासाठी हे नाव आहे. या धर्मातल्या लोकांनी पण त्या ठिकाणी सर्व म्हणजे माणुसकी हा धर्म संपूर्ण आयुष्यात त्या ठिकाणी महाराजांनी पाळलेला आहे. सर्व धर्म समभाव. पुढचा गुण आहे नवीन पायंडे आणि नवीन न्यायव्यवस्था या ठिकाणी अवलंब केलेली आहे छत्रपतींनी. शहाजीराजांचं निधन झालं, जिजामाता सती जाऊ लागल्या, सती पद्धती होती त्या काळी. शिवाजी महाराजांनी विनंती केलेली आहे मातेला की जिजाऊ माता आहे, तुम्ही जर गेलात तर स्वराज्याचं कसं होणार. प्रत्येक मोहिमेसाठी जिजामातेचं मार्गदर्शन छत्रपतींनी घेतलेलं आहे. आईचा आदर आहे आणि प्रत्येक मोहिमेमध्ये मार्गदर्शन घेऊन हे स्वराज्य निर्मिती केलेली आहे. हे नवीन पायंडे, नवीन न्यायव्यवस्थेचं प्रस्थापना या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केलेली आहे. तर असे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या गतीला पर्वत सुद्धा रोखू शकलेले नाहीत, असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. अनेक राज्य होऊन गेले, त्यांनी आदिलशाही म्हटली, निजामशाही म्हटली, मुघलशाही म्हटली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच स्वतःच्या राज्याला शिवशाही किंवा मराठेशाही असं म्हटलेलं नाहीये. का?
तर ते जनतेचं राज्य आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा म्हणून ओळखले जातात. शेवटी कालाय तस्मै नमः, कालचक्राच्या पुढे कुणी गेलेलं नाहीये. व्यक्ती संपतो पण त्याचे विचार संपत नाहीत. त्याचे विचार कितीतरी पिढ्यांना त्या ठिकाणी प्रेरणादायी असतात. त्या पिढ्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन करणाऱ्या त्या विचारांमुळं तो व्यक्ती महान ठरतो. तर जेव्हा औरंगजेबांनी सुद्धा आपलं जे मृत्यूपत्र आहे त्याचा शेवट सुद्धा शिवाजी महाराजांच्याच वाक्याने केलेला आहे. म्हणजे अखंड हिंदुस्थानावर औरंगजेबानं सत्ता गाजवली, पण त्याच्या मनात एकच खंत आहे. शेवटी त्यानं नमूद केलेलं आहे त्याच्या मृत्यूपत्रामध्ये की माझ्या हलगर्जीपणामुळं, माझ्या निष्काळजीपणामुळं या ठिकाणी शिवाजी महाराज किंवा शिवाजी नजरकैदेतून पळाला आणि पळाल्यामुळं मी जिवंत असताना सुद्धा मला या मराठ्यांनी परेशान केलं आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही त्या ठिकाणी हैराण करून सोडलेलं आहे, असं वाक्य त्या ठिकाणी औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रात नमूद केलेलं आहे. म्हणजे जिवंत असताना पण आणि मृत्यूनंतरही शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सळोकी पळू करून सोडलेला आहे. तर असा हा उत्तुंग पर्वता एवढा आपला माणूस, आपले राजे. शेवटी एवढंच सांगेल की हे राज्य व्हावं हे श्रींची इच्छा होती आणि हे राज्य सुराज्य आणि जनतेचं व्हावं ही छत्रपतींची इच्छा होती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.